आणि ते काय आज बुधवार मथुरेचा बाजार. अगं हो की ग माझा विचार असा होता की आपण साऱ्या मुलींनी मिळून मथुरेच्या बाजारी जावं बघ. अगं माझं तर ठीक ठीक आहे पण या मुलीला बघ. अरे चंद्रा का ग राधिका? अगं माझा विचार असा होता की आपण साऱ्या मुलींनी मथुरेच्या बाजारी जावं बघ. चांगला विचार आहे की पण चल लवकर. चला तर मग. अगं राधिका का ग हिरा? अगं तुला रस्त्याची माहिती आहे का ग अगं मला तर मुलीच रस्त्याची माहित नाही बघ. अगं तुला नाही माहित मग मला नाही माहित मग आपण मथुरेच्या बाजारात जायचं कसं अगे चंद्रा काय राधिका? तुला तरी रस्त्याची माहिती आहे का ग? अगं मला पण मुळीच माहित नाही बघ. अगं मग आपण जायचं तरी कसं? अगं होती ग तिचं आणि माझं कालच भांडण झालं बघ. अगं ते ग कशावरून एका छोट्याशा कोंबड्यावरून बघ. तरी हात मारून बघ. वाद्य तरी माग. अगे मावशी ग मावशी. अगे मावशी काय म्हटलं? अगं इकडे म्हटलं असं. आणि ते का कशा करता? अगं इकडे तरी आधी. आलंच पाहिजे. होय मावशी. पंढरीची वारी आली एकादशी. पंढरीची वारी आली. राधा मला मारी राधे मावशी. राग मला मारी राधा हे मावशी. पंढरीची
कशाला लाग मारलं? अगं मावशी आमच्या साऱ्यांच्या मदरीला जाण्याचा विचार आहे. आम्हाला रस्त्याची माहित नसते. लाग मारली बघ. अगं एवढ्यासाठीच काय? होय मावशी. चला तर मग. चला तर. ए राधिका, का गं मावशी? अगं आपण सारे मुली मथुरा जायचं खरं ठरवलंय, पण आपण नेसलं काय घेतलं काय मुली सांगितलंच नाही. सांगितलंच पाहिजे मावशी. अगं हो, त्यातून बाजार होणार कसा? सारे जण त्यांच्याकडे सांगितलं चालेल का मावशी? हो चालेल की. कोणी येतं दही, कोणी येतं तूप, कोणी येतं लोणी, असं नाना प्रकारचे शृंगार घेऊन मथुरेच्या बाजूला चाललोय बघ. अगं फारच छान, चला तर मग. साऱ्या जणींचा शृंगार तू विचारून घेतलास, पण तुझा काही तो सांगितलं नाहीच बघ. अगं माझ्या मात्रीचं काय, कशात काय नाही फाटक्यात पाहताय वय आहे ते सांगायचं. तरी पण सांगितलं पाहिजे बघ मावशी. अगं सांगितलंच पाहिजे का? होय मावशी. विक्री करता घेतली असेल दारू. काय मावशी? अगं विक्री करता घेतली असेल दारू आणि नेसली बघ हिरवी शालू. चला तर मग. अगे राधिका, का गं मावशी? अगं आपण साऱ्या मुली मंदिर जायचं खरं ठरवलंय. एवढा मोठा घाट आहे, चालून चालून पाणी करून एक छोटस गाणं घे पाहू. अगं मावशी तूच घे ना. अगं माझ्या मादरीचं काय, आता हे वय झालं, गाणं म्हणायचं टाळम आहे का? मग घेते तर माहित नाही. हा, घे चांगलंच घे बघ. नगार थाट करुणी माटये वरू, नगार थाट करुणी माटये वरू, चलात पुढे पुढे नाट चढू, चलात पुढे पुढे नाट चढू, नगार थाट करुणी माटये वरू, नगार थाट करुणी माटये वरू, चलात पुढे पुढे नाट चढू, चलात पुढे पुढे नाट
आवाज येतो का ग? अगं मला तर येत नाही बघ, पण तुला कसं येतो बघ? अगं मला बासुरीचा आवाज येतोय बघ. तू तर बासुरीच्या नावाने नाही वेडी झालीस बघ. नाही ग लवकर. गोरगरिबांच्या रक्षणा, ओ गोरगरिबांच्या रक्षणा, दावे तलवारी, तोच गोकुळाचा मिळा नामदारी, तोच गोकुळाचा मिळा मी कोण 3 तास सप्ताहातळ यामध्ये ब्रह्मांडाची रचना करणारा श्रीकृष्ण भगवान तो मलाच म्हणतात. 7वा राम अवतार संपूर्ण झाला. पुन्हा पृथ्वीवर राक्षसी वृत्ती बळावली. हे त्या गायत्री मातेला सहन झाले नाही. तिने गायीचे रूप धारण करून भगवान विष्णू यांच्या कानी घातले. भगवान विष्णू म्हणाले, भक्त तुम्ही शांत राहा. मी वासुदेव पुन्हा पृथ्वीवर अवतार धारण करून सर्व दैत्यांचा संहार करीन. तोच मी कृष्णा. हो पण काय करावे? 16 सत्र त्यांचा 60 गोपिकांचा वेळा थाटमाट करून दृष्टकर्वाच्या नगरी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्यावर आशीर्वाद घेणे हे काम आपण न करता आपल्या संतीचा सुदाम त्याच्यावर संपवली पाहिजे. कोण आहे रे तिकडे? देवांच्या जनी चला आशीर्वाद असो सुदामा. देवा अशी अचानक कोणाने केली कारण? सुदामा 16 सत्र त्यांचा 60 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दृष्टकर्वाच्या नगरी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्यावर आशीर्वाद घेणे हे काम तुला करायचे आहे. ठीक आहे देवा, परंतु कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? सुदामा हुकूम माझा व कायदा तुझा. ठीक आहे देवा. येतो आम्ही. 16 सत्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दह्या दुधाचे माठ भरून दुष्ट कंसाच्या नगरीत चालला आहे. त्यांचा रस्ता बंद करण्याची कामगिरी देवाने आपल्यावरती संपवली आहे. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या संधीचा पेंड्या त्याच्यावर सांगितली पाहिजे. अरे आता असेल कुठे देवा सांगतो. आता आंबे पिकायला आले तुझ्या आंब्यावरच असणार. तुझा हात नका. अरे पेंड्या आंब्यावरच गेला पाहिजे. अरे पेंड्या अरे काय नाही काय आता पुढे ये म्हटलं. अरे मी पंतावर करतोय. अरे फणस पिकायला लागलं काय? अरे मी देवाची पूजा करतोय. अरे देवाची पूजा नंतर कर, आधी पुढे ये. अरे मी आंघोळ करतोय. अरे तू उलटा जा, डोक्या पडत म्हणतोय. आधी आंघोळ करतो नाही देवाची पूजा करतो, आधी पुढे ये.
अरे मी लागणार येतोय लवकर ये. येऊ काय अरे ये तू. का रे सुदामा 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 का मारतो मला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला सुदामा 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 या मारतो मला अरे सुदामा 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 मारतो मला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला सुदामा 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 मारतो मला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला गाणी बापेला माझे निघाय वरकरांना लाय सोयीला नाही वनाया कलापाला लाय अरे सुदामा 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 मारतो मला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला या लंगड्या बेंद्याला अरे तू कशाला मला लोलवलीस अरे तुला लोलवले नाही. अरे तू मला लोलवली लोलवले तुला बोलवले. अरे तू मला लोलवली अरे बोलवले. अरे पण माझी भाषाच हा, होती. भाषा तशी तुझी बरोबर. अरे आपल्या देवाने मोठी कामगिरी सांगितली नाही. अरे पण ती तू घालायची ना अरे माझ्या होत्या म्हणून तुला बोलवले. हा मधली कुठली काम केली आहे सांगतोय 16,360 गोपिकांचा मेळा. काय थोडा घेतलं हा ससर. त्या एकदम मेली अरे मेले नाही घोडका त्यांचा घोडका. वाळक्यामध्ये बाण घालायचा बोल बाण घालायचं नाही त्याचं. घोडका असा हिरून जात आहे. हा मग त्याला काय करायचं नाटक करायची कामगिरी करशील काय तू? अटक करायची म्हणजे काय अरे त्याला पकडायची आणि बांधून ठेवायची आहे. ती कशाने बांधायची ते बांधायची आपण बघू तू करशील का ही कामगिरी? अरे माझ्या होईल बिळ पण माझ्या डोकीचं आहे ना एक हा. वाकली आहे हा. तर आता झाल्यावर नव्हतं आपण बघ बोलवलं येतो का बघ. तुझ्या हा, अकला बघतो. कशाला पाहिजे? अरे वाकल्या रे वाकल्या अरे वाकल्या रे वाकल्या अरे इकडे येऊन अरे इकडे दैदूत आहे अरे इकडे कोणा मोबाईल इकडे ये अरे हा जो उलट्यात आहे अरे तू देवाची पूजा इकडे का नाही ये अरे ती भाकरी नंतर का अरे हा जो काय जो याला कुठल्या देवान धो धर्मात घातला अरे इकडे ये अरे ये लवकर ये झेंडे लांब वाकड्याचे